खालील प्रकारच्या कारणे लोक एकमेकांचा जास्त अपघात करतात. तिरस्कार, अहंकार, धिक्कार. जीवन एक परीक्षा आहे. यात बरेचसे लोक नापास होतात कारण ते इतरांची कॉपी करतात. प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका वेगळी असते हे त्यांच्या लक्षात येत नाही. एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी आलं पाहिजे. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष ठेवून असतात. उगवत्या सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नाही. सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कामं करावी लागतात. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींना नातेवाईक म्हणतात. कितीही जपले कुणाच्या मनातील भाव, वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव, अन तेव्हाच खरे कळून येतात स्वभाव. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते. बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. सध्या माणसाचं दुःखच एकमेव मुख्य कारण म्हणजे माणसाला माहीत सगळं असतं पण समजून काहीच घ्यायचं नसतं. वेळ, तब्येत आणि नाती ह्या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते, पण ह्या हरवल्या की समजते त्यांची किंमत मोठी असते. देवाला प्रार्थना करताना एखादी करावी तर ती पूर्ण होण्याची शक्यतासुद्धा असते. सगळंच मागितले आणि जर देवानं दिलं तर तुम्ही काय करणार? कष्ट हीच ती शक्ती आहे जी माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते. आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल. नाहीतर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोक खूप सराईत आहेत. आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेवा. जीवनात नक्की यशस्वी व्हाल. आयुष्याचे धागे जर उसवले तर मित्रांकडे जाऊन या. मित्र हे धाडसाचे शिंपी असतात. उसवलेले फुकट रफू करून देतात. महत्त्व कळलं तरच त्याचे मोल आणि वापर कळतो. मग ती व्यक्ती असो की वस्तू, शब्द असो की पाणी. श्री स्वामी समर्थ.